क्रमांक 56. ओके, लाईक केलेला आहे. ओके सुमू, लाईक केलेला नाही आहे तू, लाईक करत चला. आपण आल्या आल्या आपल्याला फक्त लाईक करायचं आहे. आता 5वीची मुलं उत्तरं देतात संपूर्ण. जेव्हा सोल्युशन चालू असतं तेव्हा सोल्युशनमध्ये ते सहभागी होतात, प्रत्येक प्रश्न लिहून घेतात. त्याचे परिणाम असे झाले की नवोदयला 60 मार्काच्याही खाली असणारी मुलं आज 90च्या पुढे गेलेली. 95, 98, 99, 100 पैकी 100 देखील मार्क मिळवत आहे. म्हणजे याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, पेपर सोडवला पाहिजे. सोडवलेला पेपर समजून देताना जे प्रश्न आपले चुकले ते बघितले पाहिजे, ते प्रश्न लिहून घेतले पाहिजे. वेळ असेल तर त्यासारखे एक्स्ट्रा प्रश्न सोडवले पाहिजे. आता एवढ्या 56 प्रश्नपत्रिका झाल्या, अजून होणाऱ्या प्रश्नपत्रिका अजून कितीपर्यंत आपला आकडा जाईल रे? 90 पर्यंत जाईल. एवढ्या 90 प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर खूप अडचणीचं येईल असं वाटत नाही, पण त्याला केलं पाहिजे ना जाणीवपूर्वक. आम्ही चुकणाऱ्या प्रश्नाकडे जर लक्ष दिले नाही तर किती प्रश्नपत्रिका सोडवली त्याचा उपयोग काहीच होणार नाही. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं चुकलेल्या प्रश्नाचं रिव्हिजन होणं देखील गरजेचं आहे. जो हे रिव्हिजन करतो त्याला काही अडचणीचं येणार नाही. चला, लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करत चला. चला घ्या बुद्धिमत्ता पेपर नंबर 56. लक्ष द्या. चला, इंग्रजीचा पहिल्यांदा पेपर आहे, नंतर बुद्धिमत्तेचा आहे. आपण उलट करायचं का? अगोदर बुद्धिमत्तेचं घ्यायचं नंतर इंग्रजीचं घ्यायचं, चालतंय का? नको? हा, कसं करायचं? बर, चला इंग्रजी. चूज करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ द गिवन वर्ड. ऑफ्टन, ऑफ्टनच्या विरुद्ध सेल्डम. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक. चूज 2 ऑप्शन. ही डज हिज वर्क इंटेलिजंटली विथ इंटेलिजन्स. त्यामुळे उत्तर पर्याय 2 आणि 4 येणार आहे. बोराटे 3, 4 नाही, 2, 4. फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आय लाईक टू ड्रिंक. नो आर्टिकल. तिथे ए किंवा हॉटरी नाही येणार, किंवा अँड पण नाही होणार, तर द पण नाही होणार. तर नो आर्टिकल. का रे नो आर्टिकल? हा, अ किंवा अँड मी किंवा द ने काही मिल्क मोजता येत नाही. पुढं रीड द सेंटेन्स अँड लोकेट द एरर. डू नॉट टिअर द पेज फ्रॉम द बुक. याच्यामध्ये मी पेज यात चुकीचं काय? डू नॉट टिअर द पेज. तिथं काय पाहिजे होतं? ऑफ द बुक. ऑफ द बुक. इथं फ्रॉम द बुकच्या ऐवजी ऑफ द बुक पाहिजे होतं, त्यामुळे फ्रॉम चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. ओशियन कोणत्या वर्ड येते ते बरोबर? पर्याय क्रमांक 2. व्हॉट टाइम इज इट? टाइम काय झालाय पहा घड्याळामध्ये? 5:45. पर्याय क्रमांक 3. यूज करेक्ट आयडम फ्रॉम द मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज. स्टँड ऑन one's own feet. टू बी इंडिपेंडंट. पहा त्याच्यामध्ये ग्रीडमध्ये पहा टू नेम ऑफ द वाईल्ड ॲनिमल कोणकोणते आहेत? फॉक्स आणि बायसन. गवा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन. अ लिटल केअर मेक ॲक्सिडेंट रेअर. Give one word for the following group of words. A person who tests blood, urine, etc. Pathologist. आपण बघतो पॅथॉलॉजीमध्ये आपली युरिन चेक करायला दिली जाते, ब्लड चेक करायला दिली जाते, अजून काय काय चेक करायला, थुंकी वगैरे सगळं चेक करायला दिलं जातं. पुढे चूज अँड ॲप्रोप्रिएट सुटेबल अपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाइन वर्ड. आय लव पेट ॲनिमल लाईक डॉग बट माय सिस्टर डॉट इट. लवच्या विरुद्ध हेट्स. फाइंड आउट द ऑड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. ऑड कोणता येईल? फ्लावर, स्वीटर, लॉंगर, ग्रीनर. फ्लावर हे नाव नाही, बाकीचे हे काय? ॲडजेक्टिव्ह. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. यार लागले. ओके ओके, यार लागून तिथं बनलेले आहे.
स्वीट स्वीटर, लॉंग लॉंगर, ग्रीन ग्रीनर. तसं फ्लावरचं काय ER लागून झालेलं नाही, तर फ्लावरचं सेपरेट स्पेलिंग. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. डोंट डॉट डॉट टाइम, डोंट वेस्ट द टाइम. स्पेलिंग कोणतं येईल? तिसरं. फाइंड आउट अ पेअर ऑफ होमोफोन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आदित्य wanted to see the sea, so he went to रत्नागिरी. पर्याय क्रमांक 3 सी. हे काय आहे? होमोफोन सारख्या उच्चाराचे शब्द. फक्त अर्थ माहीत असला तरी लगेच येते. 15 बार. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अंडरलाइन पार्ट ऑफ सेंटेन्स. अजिंक्य हॅज अ लॉंग वेकेशन. ही वेंट टू गो फॉर अ लॉंग जर्नी टू फॉर्च्यून कंट्री. लॉंग जर्नीला काय म्हणतात? ओयार. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द अंडरलाइन वर्ड. फॅन्स केम टू कॉंग्रॅच्युलेट आवर टीम. What does fan mean in the sentence? Admires. Read the content of the given wave diagram and select the appropriate title from the alternative. Camera, radio, internet, SMS, calculator, music, recording, voicemail. हे सगळं कुठं आहे? मोबाईल फोनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये नाही. कॉम्प्युटरमधलं काय नसतं? रेडिओ कॉम्प्युटरमध्ये नसतो. कॅमेरा असतो ना, कॅमेरा येतोय ना आता, इकडे आलेत ना, वेब कॅम असतं ना वरती. मग रेडिओ काय काय याच्यामध्ये, कॉम्प्युटरमध्ये अजून तर मी काय पाहिलं नाही. ओके, बाकी तर सगळं होतं. म्युझिक पण आहे त्याच्यात. रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय कॅन प्रोटेक्ट फ्रॉम रेन. आय हॅव अ हँडल. माय नेम बिगिन विथ वॉवेल. व्हॉट आय एम? अम्ब्रेला. आयडेंटिफाय द नाउन फ्रॉम द गिवन वर्ड. नाउन कोणतं आहे? स्ट्रॉंग, स्ट्रेन, स्ट्रॉंगली, स्ट्रेंथर. कुठला आहे? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग नाउन आहे. हां, स्ट्रॉंग कसं नाव येईल? स्ट्रॉंग हँड म्हटलं की काय झालं ते? मग वाक्यात वापरलं तर तुम्हाला लगेच कळायला पाहिजे ना. स्ट्रेंथ म्हणजे पॉवर आली ना ती. Pick out the adverb in the following sentence. Nitin reads quite clearly. Clearly, a adverb है. Read the passage and find the answer of the following question. Conservation and protection of the environment is the topic on annual these days. Here are some aspects of the topic. The sun rises and sets each day. It calls the season and give life to plant and other living being. The sun also gives rise to the monsoon, thus increasing the water supply in land bodies. The monsoon also bring down pollution level. मागच्या पुण्यामध्ये पोल्युशन वाढले होतं आणि पाऊस आला, पोल्युशन लेवल कमी झाले. Plant, trees and vegetation play a key role in protecting the environment. Trees keep the soil firm and prevent its erosion. They also absorb carbon dioxide from the air and give out much needed oxygen. Birds eat insects, dirt, and creatures to keep the environment clean. The sun, trees, and birds are real and great guards of the environment, aren't they? Read the sentence and choose the correct alternative to complete it. The monsoon bring down pollution level. Today, choose the correct alternative to complete the sentence. Dot release oxygen. Trees release oxygen. Who prevent the land or soil erosion? Trees. जमिनीची धूप कमी करतात ते. Who plays a key role to protecting the environment? Plant, trees, and vegetation. Find out from the passage of opposite of the word decreasing, increasing. Decreasing चा विरुद्ध increasing. चला बुद्धिमत्ता सुरू करूया. पहिला प्रश्न वर्णमालेवरती आपल्याला ABCD एक लिहिलेली असते. ही एक ABCD आपण पेपरला बसल्याबरोबर ही लिहून घ्यायची. कुठेतरी उपयोग होतो. GHIJKLM NOPQRST
अक्षरमालेतील डावीकडून चौथ्या अक्षराच्या उजवीकडील पाचव्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? हा वरचे अक्षर मला डावीकडून चौथं कोणतं आहे? डावीकडून चौथं डावा हात उजवा, डावीकडून चौथं ABCD, डावीकडून चौथं D. D अक्षराच्या उजवीकडे म्हणजे याच्या उजवीकडील पाचवं 1 2 3 4 पाचवं आहे. पाचव्या अक्षराच्या डावीकडील आयच्या डावीकडील पहिलं दुसरं तिसरं काय आहे? य. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 79 71 79 71 61 53 43 प्रश्नचिन्ह 2 पर्याय निवडा. बोला. मूळ संख्या ही 43 नंतर 47 सोडले 53 53 ते 59 सोडले 61 61 नंतर 67 सोडले 71 71 नंतर 73 सोडले 79. मग 43 च्या अगोदरची एक सोडून 37 नंतर 41 सोडून 43 येते. 37 च्या अगोदर एक सोडून 29 नंतर 31 सोडली 37 आहे का पर्याय? दोन्ही नाही. कोणती आहे? 37 आहे. बस दुसरा ही एक पर्याय झाला. दुसरा पर्याय मी असा नाही. बोला. याच्यातलं किती फरक आहे? 18. यातला फरक 18, यातला फरक 37 मधून 18 गेले 35. त्यामुळे 37 आणि 35 हा 35 आणि 18 53. बोला. 79 वजा 71 8 येते. बर. आणि 71 वजा 61 10 येते. म्हणजे 8 10 असं फरक येतो. 8 10 8 म्हणलं तरी चालेल. त्याच्यामधनं 8 गेले 35. बरोबर. 8 10 8 10 काय ते शेवट इथं झालं. असं खाल्लं काय? असं चाललंय. इथंच जाणार आहे. इथं काय जाणार नाही. काही तर जाणार आहे नाही ना. ओके चला. TAQD QD MIHT प्रश्नचिन्ह. हा बोला सांगा नंबर. हा 20 17 4 13 9 8 16 2 सर इथं दुसरी संख्या तर बघितली म्हणजे 1 4 9 16 म्हणजे वर्ग संख्या आहे. म्हणजे पुढच्या घरी 25. ओके. आणि त्याच्यातलं 20 17 13 8 मधला फरक काढायचा आहे. मग 20 आणि 17 मधला फरक येतोय 3 चा 4 चा 5 चा 6 परत गेले 2 बी वाय. ओके चला पुढे 29वा प्रश्न पहा. चिन्हामध्ये पहिल्यामध्ये मोकळा गोल आहे भरलेला झाला. पुन्हा पुढे घड्याळाचं काय भरीव गोल येणार आहे. त्याच्यावर पहिला आणि तिसरा कट होणार. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर पोकळ गोल आणि फुलीचं चिन्ह क्रॉस मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे ना ते सरळ एका रेषेत आहे. आणि भरीव गोल आणि चिन्ह तिरकट. भरीव आणि ते क्रॉस मध्ये येणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 असं त्यांनी सांगितलं. आता आपण एक एक पाहिलं. पहा पहिल्यांदा पोकळ गोल भरीव गोल एवढंच पहा. पहिल्यामध्ये ते डाव्या बाजूला वर आहे. दुसऱ्यामध्ये ते डाव्या बाजूला वरच आहे. फक्त ते मोकळं होतं ते भरीव झालं. म्हणजे बदल काय झाला? भरीव झाला. दुसऱ्यात तिसऱ्यात काय झालं? ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घर गेलं. आता तिसऱ्यात चौथ्यामध्ये ते काय होणार आहे? तिचं राहणार आहे. फक्त ते काय होणार आहे? भरीव. त्याच्यावरनं पहिला दुसरा तिसरा पर्याय कट होतो. फुलीवरनं बघितलं पहिल्यांदा डाव्या बाजूला खाली, दुसऱ्यामध्ये एक तर पुढे गेली. पण जेव्हा वरती चेंज झालेला आहे तेव्हा ती पुढे गेली. नंतर तिसऱ्यामध्ये काय झालं? दुसऱ्यात तिसऱ्यात आहे तिथं. तेव्हा तिसऱ्यात चौथ्यात काय होती? एक घर पुढे जाणार आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे HIG DEC HIG ला DEC तर GOT ला प्रश्नचिन्ह. चला सांगा नंबर. हा 8 9 7
15 20 हां तिथं 8 मधून 4 वजा केले, 9 मधून पण 4 केले आणि 7 मधून पण 3 केले. वजा 4 वजा 4 इथं वजा 4 करा 3 3 11 16 3 11 16 चे नंबर काय आहे CKP आहे ना सोपं. फक्त नंबर दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जर या गोष्टी केवळ जर याच्यामध्ये बघत राहिला ABCD मध्ये तर लक्षात येणार नाही. नंबर दिले पटकन क्लिक होतं. चला पुढे 48 ला 80 तर 57 ला किती बोला. तर ते 48 ला 80 तर 57 ला प्रश्नचिन्ह बोला. तर ते म्हणजे 4 चा वर्ग 16 8 चा वर्ग 64 याची बेरीज 80 येते. 5 चा वर्ग 25 7 चा वर्ग 49 बेरीज किती येते किती येते 74 आहे का पर्यायामध्ये आहे. दोन पर्याय नोंदवा. दुसरा हा 8 चौक 32 48 अधिक 32 80 हा 7 35 57 अधिक 35 92. 48 मध्ये यांचा गुणाकार 32 ऍड केला. 48 आणि 32 80 होता. तसेच 57 मध्ये त्याचा गुणाकार 7 5 35 ऍड केला 92 पर्यायामध्ये आहे. चला गोड धोड हाल हाल दोन पर्याय नोंदवा. हाल हवाल आणि हाल अपेक्षा हे काय आहेत जोड शब्द आहे. त्याला 33वा पान पहिल्याला दुसरं काय विचाराय. तिसऱ्या तर चौथ्यात काय झाले हो ते जे मधले चिन्ह आहेत चौकोन आणि लंबगोल ते फक्त एक चेंज झाले आणि जिथं भरीव गेला तिथं भरीव राहिलं. बर मग पहिल्याचं दुसऱ्या चिन्ह चेंज झालेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब आरशातलं होत नाही का पाण्यातलं होत नाही. आरशातलं पाण्यात होते. मग आरशातलं 33 मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये आरशातलं पाण्यातलं होतंय का हो पाण्यातलं होतंय. मी म्हणलं 180 अंशात फिरवलेलं आहे. मला वाटतं 180 अंशात फिरवलेलं म्हणून मी म्हणलं पाण्यातलं जुळतंय का. तिसऱ्या चौथ्यामध्ये पाण्यातलं आहे आणि इकडं पाण्यातलं. मग इथं पण पाण्यातलं झालं पाहिजे ना. जेव्हा तिसऱ्या तुम्ही तिसऱ्या तर चौथ्याशी लावता ना पाण्यातलं मग पहिल्या तर दुसऱ्याशी पण काय लावलं पाहिजे पाण्यातलं. मग जुळतंय का पाण्यातलं नाही जुळत ना. मग काय केलं पाहिजे तिथं 180 अंशात फिरवलेलं. 180 अंशात फिरवलेलं आहे असं समजा आणि मग चेंज करा ती चिन्ह. गोल होते ते आहे तसेच आहे फक्त चौकोन आणि ते बारका हे त्याच्यामध्ये बदल केले. तसा बदल करा त्या गोलामध्ये त्याच्यामध्ये बदल केला. कोणता येईल उत्तर पर्याय क्रमांक 3 33. त्याला 34 98 ला 81 98 ला 81 तर 67 ला प्रश्नचिन्ह बोला बोला. 9 8 17 याची बेरीज आहे. याच्यातनं वजा केली तर 81 याची बेरीज 13 वजा केली तर 54 आहे का पर्यायामध्ये आहे. अजून वेगळा कोणाचा विचार नाही. त्यांचं म्हणजे इथे वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. 4 8 12 20 22 52 चुकीचं पद होता. बोला सर दोन वेगवेगळे एकच येते ना. मग तर पहिल्यांदा 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांचं येते. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणून 22. आणि आता हे किती विला हो तुम्ही आणि सर बाजूला घेतले 8 मिला 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती होईल का हो. आणि सर 8 आणि 4 12 हा याची बेरीज 12 परत 8 8 आणि 12 20 12 आणि 32 पाहिजे होतं. 32 घेतले आपण घेतले. चला पुढे 20 आणि 32 52. 20 32 52 म्हणजे हे जास्त योग्य आहे. म्हणजे बेरीज 4 आणि 8 12 8 आणि 12 20 12 आणि 20 32 20 आणि 32 52 ही चेन तयार होते. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या नाही हो आपण 8 ला हो. चला पुढे गटात न बसणाऱ्या पदाचा BDWY
BDWY, EGTU, HJQR, आणि IKPQ. बोला बोला, हा सांगा. हा निघते बाहेर. बर. BDWY, BDWY म्हणजे म्हणजे पहा, B ला Y असा क्रॉस मध्ये घेतला आणि D ला क्रॉस मध्ये घेतला, म्हणजे असं B ला Y, D ला W. जर याच्यामध्ये जर तुम्ही Z पण ऍड केलं ना, तर B च्या उजवीकडून Z पण ऍड केलं तर डावीकडून उजवीकडून नंबर सारखे येते. Z नाही केलेलं पण हेच निघते. बरं, इकडे का EGTU, EGTU म्हणजे असं EGTU असे. HJQR, जुळते असं अशी रचना. IKPQ म्हणजे रचना अशी जुळते. म्हणजे सगळी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात अशी रचना होते. आणि याच्यामध्ये रचना कशी होते, या पद्धतीने होते. म्हणजे या ठिकाणी हे या पद्धती रचना समजवते. म्हणजे या ABCDचा आधार घ्यावा लागला, ज्या लगेच आपल्याला चला पुढे 326, 398, 326, 398, 62, 98. पहा, 4चा पाढा नाही बोराटे. हा सर, प्रत्येक संख्येमध्ये +2 केलं ना, म्हणजे पहिली ते 328, दुसरी येते 464 आणि 100. त्या तिन्ही वर्ग संख्या 328 ही वर्ग संख्या नाही. म्हणजे n वर्ग वजा 2 केले, सॉरी म्हणजे या संख्येत वजा 2 केले, अधिक 2 केले तर वर्ग संख्या होत आहे. अधिक 2 केले तर वर्ग संख्या, म्हणून 328 म्हणजे 326 वेगळे येते असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी त्यांचं कोणाचं काय वेगळं मान्य. उत्तर पर्याय क्रमांक 1, 326. चला पुढे 38वा प्रश्न पहा. घटात न बसणाऱ्या आकृती काय म्हणू? सेमच आकृत्या फिरवून दिलेल्या आहेत. 74 आहेत असं समजा. 74 बाजू उभा केला तर 74 होते, आणि तिसरा जर कसाच उभा केला तर 74 होत नाही. हा, उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढे. मगर, कासव, मोर, वटवाघळ. का? हा, वटवाघळ सस्तन प्राणी आहे, जरायुज आहे, म्हणजे पिल्लांना जन्म देणारा आहे. मगर, कासव, मोर हे अंडज प्राणी आहे, हे अंडी घालतात. बोल काय का मोर काढला? मोर पक्षी, मोर पक्षी. आपण आपल्याला मी काय सांगितलं, मोर मान्य पक्षी आहे, आमचा राजा आहे ते पण मान्य. पण एक तुम्ही मला सांगा, मोर पक्षी म्हणून वेगळा काढायचा का? आपल्याला तिघांचा मी काय सांगितलं, पहिल्यांदा माझी सूचना होती, अगोदर तिघांचा गट करा, आणि तो गटात बसत नाही म्हणून काढला. मान तिघांचा गट काय, हे पक्षी नाही म्हणून असा गट करायचा. आता जसं सांगितलं ना, गट अंडज प्राणी आहे, वटवाघळ जरायुज आहे, वेगळा अर्थ आहे. हे सगळे वटवाघळ सस्तन प्राणी आहे, बाकीचे सस्तन नाही, हे एक वेळ चालेल. पण मोर पक्षी आहे, बाकीचे पक्षी नाहीत असं नाही. प्राण्यांमध्ये प्रकार आहेत ना, प्राण्यांमध्ये मग प्रकार आहेत ना, हे सगळे प्राणीच आहे. सस्तन प्राणी, सस्तन नसणारे म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी, अंडज, जरायू, हे सगळे प्राण्यांचे प्रकार झाले. हजारो प्रकार आहेत. त्यामुळे जास्त योग्य सस्तन प्राणी एक चालेल, आणि दुसरा अंडज प्राणी म्हणून गट केला तर तो जास्त योग्य आहे माझ्या. सस्तन मी काय चुकीचं म्हणलेलं नाही. ओके, आलं का लक्षात?
चला पुढे मनोला पहा. मनोलाचं कोणाचं चुकलंय? नाही चुकलं असलं तर म्हणजे सांगायला. तर मनोऱ्यावरचं चुकणार नाही. चुकलं का? नक्की का? बघा रे 40 41 बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? 40 41 हे खिशातली मार्क आहे तो. हे म्हणजे 100% मिळणारे मार्क आहे. चला खालील अक्षरांच्या लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे अक्षरे ओळखा. ए बी सी डी. बी ए मागे टाकला. बी बी सी नाही ए सी उचलून टाकला. बी डी बी सी डी ए सी डी ए बी डी ए बी सी. ए बी सी डी 4चा गट आहे तोच उचलून मागे टाकलेला आहे. चला चवीच्या पंचायत आरशातील गोलावरनं कट केला. पहिला पर्याय कट होईल. चौथा पण पर्याय कट होईल. स्टार वरनं केला तर गोलावरनं आपण फक्त नुसतं बघितलं तर ओके. गोल एक क्रॉसला त्याच्यावरनं मग उत्तर पर्याय क्रमांक 2. 7 8 5 3 3 वरनं कट केला. तिसरा कट होईल. 5 वरनं कट केला. दुसरा कट होईल. मग राहिला पहिला आणि चौथा फरक आहे 7चा. आणि उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके 7 वरनं गेलं तर सगळे पर्याय कट. ओके 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 बरोबर आहे. चला गृह आपल्याला पहा ठेवला हात आणि तेच आलं 100% होईल का? प्रत्येक वेळी त्यांचा जो विचार आहे त्याच्यावर लगेच आपण पर्याय कटला जाऊ शकतो का? नाही ना. आपण वेगळ्या वेगळ्या अँगलने पण विचार करणार आहोत. चला पाण्यातील त्या वाटीवरनं पहिला पर्याय कट होईल. दुसरा कट होईल. राहिला तिसरा चौथा वर्ण चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. हे सरावातलं शक्य होतं. चला 47वा गोलावरनं पाहिलं. गोल डाव्या बाजूला तो डाव्या बाजूलाच राहणार आहे. आणि त्याच्यावरनं पहिला तिसरा कट होईल आणि त्या नक्षीवरनं चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला 8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाचा तास काटावर मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल? आता पहा 8 वाजून 10 मिनिटं दोन्ही पद्धतीने सांगतो तुम्हाला. घड्याळ काढा हे बेसिक आहे हे कळलं पाहिजे. 8 वाजून 10 मिनिटं मिनिट काटा फिक्स तुम्हाला दाखवता येईल. आणि तास काटा आहे 6 7 8च्या पुढे थोडासा पुढे 8 वर नसतात. आता मला इथे सांगा कोणता मोजला जाईल जर इथे अँगल कोणता मोजला जाईल? हा अँगल मोजला हा 180 चा होईल आणि हा 180 पेक्षा जास्त 180 पेक्षा जास्तीचा अँगल मोजला जातो का? तो कुणीकडे मोजतो कुणीकडे मोजला जाईल? इकडून मोजला. बरोबर. ओके. आता मी जर इथे 2 वर असेल इथे 8 वर असेल 180 चा होतो. मी इथे तास काटा मी 8 वर बांधून ठेवला. जरा वेळ कल्पना करा. 8 वर बांधून ठेवला तर हा किती अंशाचा कोण होईल? 180. त्यात आता तास काटा 10 मिनिटं पुढे गेला. जेव्हा मिनिट काटा 12 वरती असेल तेव्हा तास काटा 8 वर असणार. जेव्हा मिनिट काटा 2 वर जाईल म्हणजे 10 मिनिटं मिनिट काटा जाईल. एका मिनिटाला तास काटा किती पुढे सरकतो? एका मिनिटाला तास काटा किती पुढे सरकतो? अर्धा. 10 मिनिटाला किती सरकेल? 5 अंश. म्हणजे 180 हे 5 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजे हा कितीचा होणार आहे? 145. तुम्ही इकडून मोजला 180 चा हा झाला आणि हा 5 गेला म्हणजे 185 चा. हा 185 ला मोजला जातो का? नाही. तेव्हा तो प्रविशाल कोण याच्यामध्ये आपण मोजत नाही. हे माहितीसाठी फक्त प्रविशाल कोण आहे. पण मोजताना आपण जो लहान आहे तो मोजतो. ही एक पद्धत. दुसरी काय? 30 तास वजा 5.5 मिनिटं. 30 तास वाजलेलं टायमिंग आहे 8 वाजून 10 मिनिटं. 30 तास वजा 5.5 म्हणजे 5.5 म्हणजे 11/2 मिनिट. इथे 30 गुणिले 8 केले इथे 240 वजा 10 55 वजा केले उत्तर काय? 185. आता 185 जर मोजला जातो मग काय करायचं?
ते 360 मधनं वजा करायचे. 185 आलेले ते 360 मधनं वजा करायचे. उत्तर काय येणार? 155. आले मला लक्षात दोन्ही पद्धती. चला गुड. चला पुढे. अक्षराच्या लयबद्ध मांडणीमध्ये प्रश्नचिन्ह जागी क्रमाने येणार. पी प ज जे जे यप यप के 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 ब ब ब एकदा प आला, दोनदा जे आला, 3 वेळा प आला, 4 वेळा के आला, 5 वेळा ब आला, 6 वेळा ये आला, 7 वेळा भ येणार. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. प्राजक्ता ही सुमनताईची नात आहे. सुमनताईंना राकेश व नीता नावाची 2 मुले आहेत. तर प्राजक्ता राकेशची कोण? आता पाहायची रचना करा. आता रचना तर मी तुम्हाला व्हिडिओ किती जणांनी पाहिला आहे? नाती रचना मला वाटतं 3-4 व्हिडिओ आहेत. मला 4-5 व्हिडिओ आहेत नात्याचे. त्याच्यामध्ये काही नियम आहेत. काय त्या नियमानुसार आपण जर वापरलं ना, हा प्रत्येक गोष्ट अगदी डीपमध्ये मी बारकाईने समजून सांगते. जेवढं इथं शिकवण्यासाठी वेळ देता येत नाही. पण कसं होतं 2 तासाच्या बॅचमध्ये हे तुम्हाला सगळं ओळखायचं असतं. तर मग तिथं गती पण तेवढी घेता येत नाही. पण इथे जेव्हा व्हिडिओ तयार करतो तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲड करून आपण तिथं सगळा व्हिडिओ बनवतो. त्यामुळे त्या गोष्टी थोड्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात. प्राजक्ता, प्राजक्ता म्हणजे ही मुलगी झाली. इकडे बाजूला घेऊ. प्राजक्ता ही मुलगी आहे. मुलगी असेल तर त्याला स्त्रीलिंगीला गोल करतात. पुल्लिंग असेल तर त्याला चौकोन केलं. ही सुमनबाईची नात आहे. म्हणजे ही सुमनबाई. आता ही पण लेडीज आहे. आता ही गरज नाही आहे इथं गोल करण्याची, पण आपल्याला नियम माहिती पाहिजे. नात, नात म्हणजे काय असते? मुलाची मुलगी किंवा मुलीची मुलगी. या सुमनबाईंना राकेश व नीता नावाची 2 मुले. एक आहे राकेश, हा मुलगा आहे म्हणजे हा चौकोनी, आणि नीता म्हणजे मुलगी आहे. ही 2 मुलं आहेत. म्हणजे एक मुलगा एक मुलगी सुमनबाईंना. आता ही प्राजक्ता ही राकेशची मुलगी असू शकते, नीताची पण मुलगी असू शकते. या दोघांनी म्हणजे राकेशची मुलगी असेल तर प्राजक्ताच्या वडिलांची आई म्हणजे आजी. नीताची मुलगी असेल तर प्राजक्ताच्या आईची आई म्हणजे मुलगा आजी. पुढे काय म्हणलंय? तर प्राजक्ता राकेशची कोण? प्राजक्ता राकेशची कोण? एक तर उत्तर काय? मुलगी. आणि जर नीताची म्हणजे त्याची मुलगी असेल तर त्याची मुलगी एक, म्हणजे एक पर्याय मुलगी आहे. आणि जर नीताची मुलगी असेल तर बहिणीची मुलगी म्हणजे कोण लागते? भाची. म्हणजे उत्तर पर्यायामध्ये एक उत्तर मुलगी पाहिजे किंवा भाजी. दोन्ही पर्याय आहेत. दोन्ही नोंदवायला पाहिजे. तर खालील संख्या मांडणीचे सूत्र 12, 89, 7. 12, 89, 7. दोन ह्याच्यामध्ये 11, 41, 3. एक 17, 65, 3. 13 प्रश्नचिन्ह 6. इथे प्रश्नचिन्ह बाजूच्या बोला. सर 22 × 84. 22 × 84 आणि 12 + 7 यांचा गुणाकार करायचा. त्यातला फरक 12 आणि 7 मधला फरक 5 आहे. त्यांची बेरीज केली 84 आणि अधिक 5 89. 84 अधिक 5 11. चला पुढे. 11 × 33. 11 × 33 आणि त्यांच्यातला फरक 8. 8 म्हणजे 33 अधिक 8 41. चला. 17 × 51 आणि 17 + 3 फरक 14 म्हणजे 51 अधिक 14 5. चला. 78 7 78 अधिक 7 85. एकच आहे पर्याय नोंदवा आहे. एका घनाचा पृष्ठभाग भिन्न रंगाने रंगवला. पांढरा व निळा यांच्यामध्ये काळा रंग, वरच्या पृष्ठभागावर हिरवा रंग, काळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला पिवळा रंग, उरलेला पृष्ठभाग नारंगी रंगाचा आहे. आता याची पहा रचना करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी त्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर काय अडचण येणार नाही तुम्हाला. तर हा
4 पृष्ठ झाली. तर मी हे 5वं पृष्ठ आणि हे 6वं. आता पहिल्यांदा मला रचना करता येईल विरुद्ध रंगाची दिलेली. काळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला पिवळा, काळा याच्या विरुद्ध पिवळा. ओके. पांढरा व निळा यांच्यामध्ये काळा रंग, पांढरा व निळा यांच्यामध्ये काळा रंग म्हणजे कुठे लिहिलं? एक मिनिट रचना तर करू आपण. पांढरा व निळा याच्यामध्ये काळा, मी इथे पांढरा घेतला आणि इथे निळा घेतला तर त्याच्यामध्ये काळा येतो. पुन्हा काय म्हणजे वरच्या पृष्ठभागावर हिरवा, हिरव्याच्या विरुद्ध नारंगी येणार. वरच्या पृष्ठभागावर हिरवा जर घेतला तर त्याच्या विरुद्ध नारंगी, रचना जुळेल का? वरचा पृष्ठभाग हा मी दाखवला, काय फरक पडतो? वरचा पृष्ठभाग आपण कुठला तरी दाखवायचा आहे, आपण ठरवायचं ना वरचा पृष्ठभाग कुठला आहे. हा म्हणजे इथे एक विरुद्ध दिलेला आहे, त्याच्यावरून ते शोधायचं असतं. हिरव्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग आहे? हिरव्याच्या विरुद्ध म्हणजे एक सोडून येणार. पांढऱ्या रंगाच्या विरुद्ध निळा. सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 13, 52, 8, 13, 52, 8, 17, प्रश्नचिन्ह 12, 15, 75, 10. बोला बोला. 13 8 4 दर्शे त्याची निम्मी जी यांच्या गुणाकाराची निमपट आहे. इथे 15 गुणिले 10 ची निमपट. मी इथे निमपट कुणाची करता येते? 8 ची येते. म्हणजे 13 चोक 52. तिची निम्मे करता येतात. 17 दर्शे 15 5 याची निमपट करता येते. 15 102. अजून काय वेगळा नाही कोणाचा? चला पुढे. एका सांकेतिक भाषेत नेट हा शब्द MFS, नेट हा MFS. आता हे खाली का लिहिलं मी? कारण याचा संबंध आहे की आपल्याला माहिती चिन्हांचा व याचा क्रम सारखाच नाही असं म्हणतो तेव्हा आपण असं खाली लिहित नाही. समोरासमोर. कट हा शब्द BVS, तर त्या भाषेत रेड हा शब्द कसा लिहिला जाईल? आता इथे बघितल्यानंतर लक्ष देतो. अनुक्रमांक 2 22 इथं काय होते? ओके. चला पुढे. आदितीचा 5वा वाढदिवस अजून 5 दिवसांनी आहे. आज 11 नोव्हेंबर 2005 रोजी शुक्रवार असेल तर आदितीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर अगोदर 5वा वाढदिवस कधी येतो काढा. आज 11 नोव्हेंबर 2005. थोडंसं वाढलं काम तर काय हरकत नाही. 5 दिवसांनी म्हणजे 1 दिवसांनी 12, 2 दिवसांनी 13, 3 दिवसांनी 4 दिवसांनी 5 दिवसांनी 1 2 3 4 5 दिवसांनी तिचा वाढदिवस येणार आहे. 2005ला 5वा वाढदिवस असणार. ओके. कोणता वार येणार? आज आहे शुक्रवार, जिथे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार,
बुधवार, बुधवारी तिचा 5वा वाढदिवस. ओके 16. चौथा वाढदिवस कधी असणार आहे? 2004 ला, 16 नोव्हेंबर 2004 ला. कोणता वार असणार आहे? कोणता असणार आहे? 2004 लीप वर्ष आहे की. हा हे लक्षात आलं पाहिजे. इथे मंगळवार येईल कारण याच्यामध्ये 2004 चा फेब्रुवारी काउंट झाला नाही. 2005 मधनं पण 2004 मध्ये येते, 2005 चा फेब्रुवारी काउंट झाला. तिसरा वाढदिवस येईल 16 नोव्हेंबर 2003 ला. कोणता वार असणार आहे? रविवार. इथे 2004 चा फेब्रुवारी काउंट झाला. दुसरा वाढदिवस येणार आहे 16 नोव्हेंबर 2002 ला. किती येणार आहे? शनिवार. पहिला वाढदिवस येणार आहे 2001 ला. त्या दिवशी असणार आहे शुक्रवार. आणि जन्मदिवस आहे, जन्मदिवस 16 नोव्हेंबर 2000. हे काही लीप वर्ष जरी असलं तर याच्यामध्ये काउंट होत नाही. त्यामुळे इथे कोणता वार येणार आहे? अजून वेगळी पद्धत वापरू शकतो का? 5 वर्षाचे दिवस काढून वगैरे काउंट करू शकतो का? उलट नको. नको, अवघड पडेल तर पडेल. ओके चला पुढे. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? आकृती नीट काढलेली आहे का पहा. कारण काय होतं, आकृती जर चुकीची काढली तर सर्व गणित चुकतात. हे आपण अनुभवलेलं आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोण नंबर द्या 1 2 3 4 5 6 7. तर सिंगल नंबरचे 1 2 3 7 6. इथे 5 4 5 येत नाही, 6 7 येत नाही. आता अगोदर 6 घ्यायला पाहिजे, ते 7 घेतले. 5 झाले. चला डबलचे, डबल डिजिटचे 23 34 76 घ्यायचं का? हा 34 घेतला. 67 56 इधर 1 2 3 4 चौघच आहे. चला तिघांचा 347 347 256 दोनच होत आहे. चला चौघांचा 1 2 5 6 1 2 5 6 होतोय 1. चौघांचा 5 जणांचा 6 7 5 4 9 3 12. पर्याय क्रमांक 1. सिंह हत्ती हरिण घोडा अशी चित्रे क्रमाने लावली होती. या वाक्यात कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आले? वारू म्हणजे घोडा, एकाक्ष म्हणजे नाही का? नाही. अंबुज म्हणजे कमळ, कुंजर म्हणजे हत्ती. मग कोणते आले? वारू आणि कुंजर. एक आणि 4. वेल आकृतीचे निरीक्षण करा. पेपरामध्ये पहा. अ क्रिकेट खेळणारे, ब हॉकी खेळणारे, क कबड्डी खेळणारे. फक्त कबड्डी खेळणाऱ्या, फक्त कबड्डी खेळणारे म्हणजे किती येतील रे? 28. खेळाडूपेक्षा फक्त 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कितीने जास्त आहे? 26 9 आणि 13. 26 आणि 13 48 पेक्षा हे 40 28 20 ने जास्त आहे. हॉकी खेळणारे किती जण कबड्डी व क्रिकेट खेळत नाही? म्हणजे याचा अर्थ फक्त हॉकी खेळणारे, फक्त हॉकी खेळणारे. चला चिन्हाची लयबद्ध मांडणी पहा. काय करायचं? 4 आहे का? तसं 4 गट आलेला आहे. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. चला खाली अंकामध्ये 8च्या अगोदर लगेच 5 आहे. 8च्या अगोदर लगेच 5 आहे, पण 8 नंतर लगेच 6 नाही. इथं 6 नको, बाकीचा कोणताही चालेल. म्हणजे 5 8 1 चालेल, 2 चालेल, 5 8 6 नको. बघा किती वेळ आले? 5 8 3 1 आहे, 583 एक आहे, 5 8 8 1 म्हणजे 588 एक आहे, 587 एक आहे, 586 नाही. 3 वेळा. चला खालील वाक्यात कोणता शब्द
कोणत्याही जोडाक्षरी शब्दाच्या शेजारी नाही. काल अक्षदाने अमृताला 3 रोपे तिच्या अंगणात लावण्यासाठी दिली. कोणता शब्द कोणतेही कोणता? आता पहा कसं समजायचं तिथं समजून घ्या. सांगा बरं मला. अक्षदा याच्यात जोड शब्द श आहे, त्यामुळे त्याच्या बाजूला काल येते अमृत आहे. त्यामुळे इथं पर्याय कडपद रोपे. रोपे कुठल्या जोडाक्षर शेजारी आहे का? हेच तुम्ही तर शब्दाला धरून ठेवताय राव. तर इथं या वाक्यात कोणकोणती जोड अक्षर असणारे शब्द आहे? अक्षदा आहे, अमृता नाहीये, तिच्या एक जोड अक्षर असणार आहे, लावण्यासाठी हे एक आहे. मग इथं रोपे. रोपे तिच्याच्या शेजारी आलेला आहे. 3 हा शब्द अमृता आणि रोपेच्या शेजारी आलेला आहे. मग अमृता ही जोड अक्षर नाहीये, रोपे देखील जोड अक्षरे नाहीये. त्यामुळे 3 हा शब्द कुणाच्या कुठल्याही जोड अक्षर शेजारी नाहीये. अंगणात लावण्यासाठीच्या शेजारी आले, लावण्यासाठी जोड अक्षर आहे. काल अक्षदा हे जोड अक्षर आहे, त्याच्या शेजारी आले. पुढे खालील प्रश्नात गटात बसणाऱ्या पदांच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. गटात बसणार 4/20, 9/45, 3/15. काय रे? काय सगळ्यांना संक्षिप्त रूप दिलं तर काय ते 1/5 येते. मग त्यासाठी पर्याय 2 कोणते येतील? 1 आणि 8/40 1/5 होते. 7/5 35 त्याचे होते. चला 65 पहा. रांगेत उभ्या असलेल्या समीरचा पुढून 19वा व मागून 17वा क्रमांक आहे. त्याच्या पुढे 2 मुले सोडून सौरभ उभा आहे. तर खालीलपैकी अचूक विधाने कोणती? रचना करू त्याच्या पण. रांगेत उभ्या असलेल्या समीरचा पुढून 19वा, म्हणजे त्या पुढे 18 जण आहेत. पुढून 19वा, मागून 17 म्हणजे मागे 16 जण आहेत. त्याच्या पुढे 2 मुले सोडून सौरभ उभा आहे. 2 मुलं, 1 2 सोडली सौरभ. या सौरभच्या पुढे किती असणार आहे? 18 17 16 15 15 16 17 18 19वा पुढे आला. तर खाली काय चुकलं? रांगेतला मुलगा, मधला मुलगा व सौरभ यांच्या दरम्यान एक मुलगा आहे. रांगेत किती मुले येतील? 16 आणि 15 31 32 33 34 35 म्हणजे 18वा येईल, म्हणजे हा मुलगा येईल. बरोबर. समीर 19वा म्हणजे हा मुलगा. मग काय प्रश्न म्हणतात? मुलगा व सौरभ यांच्या दरम्यान एक मुलगा आहे का? आहे. सौरभच्या मागे 20 मुले आहेत. सौरभच्या मागे 20 मुले, 16 17 18 19. मागे किती मुले? 19च आहे. ते म्हणतात 20 मुले चुकीचं आहे. समीरच्या मागे 16 मुले आहेत. बरोबर. समीरच्या मागे 16 मुले आहेत. बरोबर. सौरभचा क्रमांक उजवीकडून 16वा आहे. सौरभचा क्रमांक पहा उजवीकडून 16वा आहे. आता हे आपण उजवं केलं तर सौरभचा क्रमांक उजवीकडून 16वा, 15वा 16वा इकडून पाहिला तर 16 17 18 19 20वा येते. 19वा कुठे? 2 पर्याय नव्हतं. कोणकोणतं दिले उत्तर? 1 आणि 3. आता उजवीकडून म्हटलं तर सौरभचा क्रमांक हे जर आपण इकडे घेतलं पुढून, म्हणजे इकडे घेतलं तर हे असं का पुढून घ्यायचं? सौरभचा क्रमांक 16वा येते. ओके, हे 2 नक्की आहे. अशी का रचना करायची नाही की पुढं म्हणजे मी इकडे घेतलं.
हे फोडून घेतलं आपण आणि हे मागून घेतलं तर काय अडचण आहे? नाही केली नाही आपण, उभी रचना केली, पुढून मागून होतं म्हणून आपण अशी रचना केली. ही जर रचना अशी आडवी केली असती तर होऊ शकलं असतं ना. ही उजवीकडून ही जर मी रचना फिरवली फक्त 90 डिग्री मध्ये, ही पुढून धरला, पुढून मला सौरभचा मेला लगेच दाखवला असता मी असा, आणि इकडून मागून म्हणलं असतं. पण आपण काय करतो, इकडून पुढून धरतो, हे मागून धरतो. परंतु हे असं काय त्याला नियम नाही, पुढून इकडून धरा, पुढे इकडून असताना काय नाही. जास्त योग्य उत्तर चौथा देखील बरोबर आहे. पहिलं तिसरं परफेक्ट आहे हो, पण चौथं पण येऊ शकतं. जर आकृती फिरवली तर येऊ शकतं. 16वा नंबर येतोय सौरभचा, तो उजवीकडून 16वा म्हणलेला आहे. हे संदिग्ध आहे. डावीकडून उजवीकडून 16वा दिला तर डावीकडून त्याचा 17, 18, 19वा येतोय. कसं पण केलं तर येणार नाही. आता मी करतो रचना. ओके, तू म्हणते तशी. हा प्रश्न मी पुन्हा ओपन करतो. ठीक आहे, आपल्याकडे किती वाजले? 9:06 झाले. आहे वेळ आपल्याला, त्यामुळे तुझी शंका दूर करू. रांगेत उभा असलेला समीरचा पुढून 19वा, पुढून 19वा म्हणजे 18 आहे. हा आहे समीर. ओके, समीरचा पुढून 19वा झाला का? पुढून 19. मागून 17वा म्हणजे मागे 16 आहे. ओके, बरोबर. पुढे काय म्हणलेले? सौरभच्या त्याच्या पुढे 2 मुले सोडून सौरभ उभा आहे. पुढे समीरच्या पुढे 2 मुले सोडून, आता या 18 जरा लांब लिहितो. 2 मुले सोडून सौरभ उभा आहे पुढे. बरोबर का? पुढे बरोबर. पुढे घेतलं होतं पुढे. बरोबर. आता मी ते हा 18वा म्हणजे हा 19वा, हा 18, 17, 16 म्हणजे इथे किती आली? 15. ओके, पुन्हा काय म्हटलेलं आहे तर खालीलपैकी अचूक विधान करतो. आता मी म्हटलं सौरभचा क्रमांक उजवीकडून 16वा आहे. सौरभचा क्रमांक उजवीकडून 16वा आहे का? हो भोजने, उजवीकडून 16वा आहे का? आहे हो. फक्त हे फिक्स नाही हो, म्हणून आपण हे पहिला आणि तिसरं फिक्स आहे, त्यात बदल होत नाही. उभी केली, आडवी रचना केली, फक्त ही आडवी रचना केली की उत्तर हे पण येते. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, हा पण आपण आपल्याला पर्याय दिलेला असतो. हो हो, नाही बरोबर आहे की आपण केलं किंवा आपण नाही म्हणलं का, पण चौथं पण येऊ शकतं असं मला म्हणायचं होतं. चला आकृती पूर्ण करा. चला टिपक्यावरनं पाहिलं तर वरच्या बाजूला टिपका आहे, त्याच्यावर पहिलं दुसरा पर्याय कट होईल. पहिला आपण टिपक्यावरनं पहिलं हा खालचा गोल दिला नाही त्यावरनं पहिला कट राहिला. तिसरा चौथा कट करा रेषेवरनं, तिसरा कट. उत्तर पर्याय क्रमांक 4. तर असं 62. शामराव चे आजचे वय रामरावाच्या आजच्या वयाच्या पावपट असून किसनरावचे वय शामरावच्या वयाच्या निमपट आहे. तिघांच्या वयाची बेटी 110 वर्ष असल्या आणखी 5 वर्षांनी रामरावचं वय. आता पावपट निमपट करायचं म्हणलं मानताना काय म्हणायचं एकाचं 4x मानानं. शामरावचं आजचं वय रामरावांच्या वयाच्या पावपट आहे, रामरावचं 4x माना. हे बा x मानलं तर तुम्हाला अडचणी येणार. रामरावचं 4x मानलं तर शामरावचं वय x. ओके, किसनरावचं वय शामराव वयाच्या निरपट झालं पुन्हा बरोबर. मग इथं काय घ्यावं लागेल 8x. लगेच आपल्याला एका याला क्लिक झालं की लगेच दुरुस्त करायचं. आपण रचना आपण केली हो. 8xच्या पावपट म्हणजे 2x येईल शामरावचं वय, आणि किसनरावचं वय शामरावच्या निमपट. किसनवाला x आणि तिघांची बेरीज 110. 8 आणि 2 10, 11x बरोबर 110. x बरोबर 10. किसन 10चा, शामराव 20चा, रामराव 80चा. 5 वर्षांनी रामरावाचं वय किती होईल 85. करा आकृतीसारखी दिसणारी आकृती. अरे हा हो हो, अहो एवढे सोपे असतात. चला संतोष सुदेशपेक्षा उंच, 35 पेक्षा उंच नाही. ते कालच मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे.
संतोष सुरेशपेक्षा उंच आहे पण सतीशपेक्षा उंच नाही. रचना करा. संतोष सुरेशपेक्षा उंच. आता ही सारखे 5-6 सने सुरू होणारे असतात पण सतीशपेक्षा उंच नाही. सतीश ही पहिली रचना अशी होईल. संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा उंच नाही. पहिलं रचना. दुसरं रमेश शरदपेक्षा उंच पण गोपाळपेक्षा उंच नाही. आणि हाच प्रश्न आहे. प्रश्न पण हाच आहे. मला चांगला आठवतो. रमेश शरदपेक्षा उंच. दुसरी रचना खाली करतो. एक मिनिट घेऊ तुमचं ऐकून घेऊ. थांब जरा 1 मिनिट. 1 मिनिट गडबड करू नको. रमेश शरदपेक्षा उंच पण गोपाळपेक्षा उंच नाही. रमेश शरदपेक्षा उंच पण गोपाळपेक्षा उंच नाही. दिनेश सुरेशपेक्षा कमी उंच. फक्त मी इथं उंच त्याची ठेंगू शब्द वापरलाय. मी इथे वापरताना प्रश्नामध्ये ठेंगू शब्द वापरले. दिनेश सुरेशपेक्षा कमी उंच. दिनेश सुरेशपेक्षा कमी उंच आहे पण गोपाळपेक्षा उंच आहे. गोपाळपेक्षा उंच आहे. दिनेश सुरेशपेक्षा कमी उंच पण गोपाळपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंचीने कमी कोण आहे? आता इथं जेव्हा तिघांच्या 3 रचना होतात तेव्हा कॉम्बिनेशन कोणाचं जुळवता येते? या दोघांमध्ये कॉमन कोण आहे का? कोणच नाही. या दोघांमध्ये आहे का? सतीश आणि सुरेश याच्यामध्ये कोण आहे कॉमन? सुरेश. दोन्हीकडे कॉमन सुरेश. आणि गोपाळ. या दोघांमध्ये आपण या दोघांच्या अगोदर रचना करू. जे इथे सुरेश उंच सुरेशपेक्षा संतोष उंच त्यापेक्षा सतीश. म्हणजे आपल्याला काय होईल? पहिल्यांदा गोपाळपेक्षा दिनेश उंच आहे. दिनेशपेक्षा सुरेश उंच आहे. सुरेशपेक्षा संतोष उंच आहे. संतोषपेक्षा सतीश उंच आहे. आणि पुन्हा एक तिसऱ्या गोपाळपेक्षा रमेश लहान आहे. रमेशपेक्षा शरद लहान आहे. अशी रचना होती. आणि मग आपल्याला विचारले सर्वात लहान उंचीने कमी कोण आहे? शरद. बोला. जर आपण पहिली रचना केली असती ओके आणि दुसरी जरी ठेवली असती दुसरी केली असती चाललं असतं. असं कुठे सांगितलं की पहिली रचना अगोदर करावं दुसरी नंतर करा तिसरी करा? आपल्याला वाटेल की आपण इथं 8x तर 4x घेतलं होतं लगे 8x केलं का नाही? आपल्याला सोयीस्कर काय आहे हे आपण बघायचं. पुढे अजून वेगळा कोणाचा विचार आहे का? नाही असं नाही असं मी करेल नाही असेल तर बोलत जा. चला पुढे. दिलेल्या प्रश्नावर लपलेली पा 3 नंबरचा आहे त्या ठिकाणी लपलेली. एकांतर पा घडी उलगडली तर पहिल्यांदा त्या ठिकाणी उघडला तर गोल तयार होईल. पुन्हा त्याचं उघडलं गोलावरनं कट होते. पर्याय सगळे. जर 8 दिशांमधील समोरासमोरील दिशांनी आपल्या जागेची आदलाबदल केल्यास वायव्येकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? 8 दिशा असणाऱ्या रचना करू आपण. आ द न प वा उ ई उ. काय केले त्यांनी? 8 दिवस समोरासमोर दिशांनी आपली आदला बदल केली. उत्तरच्या तिथं दक्षिण केलं, इथे उत्तर केलं. हे पूर्व तिथं पश्चिम केलं, इथे पूर्व केलं. वायव्यच्या तिथं आग्नेय केलं, इथं वायव्य. ईशान्येच्या तिथं नैऋत्य केलं, नैऋत्यच्या तिथं ईशान्य. तर वायव्य दिशेला तोंड करून उभ्या असणाऱ्या अगोदर वायव्य कुठं होती? आद न प वा. पण वायव्य दिशेला तोंड करून असणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? उजव्या हाताला कोणती दिशा असेल? नैऋत्य. आग्नेय दिशेला दिशा बदलल्यानंतर आग्नेय मी अगोदर रचना केली नंतर दिशा बदलली. दिशा बदलल्यानंतर वायव्य दिशेला तोंड करून उभा असलेला उजवा हात म्हणजे घड्याळाच्या दिशेने त्याच्या उजव्या हाताला कोणती? ईशान्य. पर्याय क्रमांक 3. काय उत्तर कुठं घेतली नाही? घेतली की दिशा? काय
काटकोनात मध्ये कोणते तुम्ही मला सांगा. माझ्या पूर्वीला तोड केलं तर माझ्या याला कोणती काही येईल का? पंचांशात असं असतं का? काटकोनातच असतात. तर ते शापचक्र काटकोनात केले जातो ना. का पंचांशात हा माझा हात असणार आहे 90 अंशातच हे. चला पुढे खालील चिन्हांची मालिका पहा. 3 1 होते का? 3 त्रिकोण अधिक 3 त्रिकोण अधिक 3 त्रिकोण अधिक 3 त्रिकोण अधिक. ओके. तर सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. क्रम सारखा असेलच असे नाही. सदर 152. आता हे समोरासमोर लिह. कदर 283. नजर 931. त्यात आलेले स द न क द आला र न आला ज. हे 7 अक्षर आलेले आहेत. त्याला पहिल्या 2 मध्ये कॉमन काय आहे? द. द कॉमन आहे. म्हणजे अंक कॉमन 2. द ला 2. चला आता दुसऱ्या तिसऱ्या र ती र ला 3. पहिल्या तिसऱ्या न ला 1 न ला 1. राहिला कोण याच्यात? 5 स. त्यात राहिला 8 क. त्यात राहिला ज 9. काय विचारलेलं आपल्याला? सोने या शब्दात अर्थाचा शब्द क न क 8 1 8. दोन्ही बाजूने वाचले तरी अर्थपूर्ण होतील असे शब्द कोणत्या पर्यायात आहे? 2 पर्याय. 51 आणि 35. 51 काय होईल? नस. ओके. 35 म्हणजे काय होईल? र स. सर सर बाजूला सर. आता इंग्रजी झाला सर शब्द. काय दिले? 75 काय दिले उत्तर? नाही मला सर ते योग्य वाटत नाही ना, म्हणून ते मी म्हटलं हाताकडे सर वगैरे म्हटलं. ठीक आहे. आता पर्यायी पद्धत वापरणं गरजेचं असतं. बाकीचं काय येत नाही म्हणून इंग्रजी शब्द सर घेऊन चालणार नाही. ओके. धन्यवाद मित्रांनो.